ठरलं तर मागच्या येणाऱ्या भागामध्ये पाहणार आहोत की प्रियाचा डाव असतो की प्रतिमाला माझाच फोटो दाखवून हिला माझ्या बाजूने वळवायचं, कारण की तिला हळूहळू सगळं आठवायला लागलेलं असतं. काही झालं तरी हिने आपल्याला ओळखायला पाहिजे आणि ती स्वतःचा लहानपणीचा फोटो घेऊन प्रतिमाजवळ येते. प्रिया प्रतिमाला सांगते, आपण कशी तन्वी आहोत, आई तुला आठवते का लहानपणी मी अशी दिसायचे. प्रिया प्रतिमाला आपली आठवण करून देत असते आणि प्रिया सांगते, तू आजपासून मला तन्वी म्हण, आणि प्रतिमा तिला तन्वी म्हणून हाक मारायला नकार देते. आणि प्रिया प्रतिमाला म्हणते, तू अजूनही मला तन्वी का म्हणत नाहीस. आणि प्रिया तिला सांगते, जोपर्यंत तू मला तन्वी म्हणत नाहीस तोपर्यंत मी इथनं उठणार नाही. आणि प्रतिमा हायपर होऊन तिला सांगते, तू इथून निघून जा. आणि प्रतिमाची वाचा परत आली असली तरी तिने प्रियाला ओळखलं नसलं असतं. आणि प्रतिमाला प्रियाला मुलगी मानण्यासाठी खूप त्रास होत असतो. आणि इतक्यात तिथे सायली येते आणि सायली प्रियाला सांगते की तुला सांगितलं ना, प्रतिमा त्याच्या तब्येतीमध्ये अजून रिकव्हरी नाही आहे. तिची वाचा परत आली असली तरी ती तुला तन्वी म्हणून, त्यांचं मन तुला तन्वी म्हणून स्वीकारायला तयार नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते की तू माझ्या आईला माझ्याबद्दल भुरवते आहेस, मी तन्वी नाही म्हणून आणि तू तन्वी आहेस. प्रिया तिला म्हणते की ती तुला मुलगी का मानते. इथे प्रतिमा खूप हादरलेली असते आणि प्रतिमा सायलीची बाजू घेत असते. तिथे प्रिया म्हणते, तुम्ही दोघं कारस्थान रचत आहे आणि ते मी बाबांना सांगणार आहे. आणि सायली सांगते, तुला जे करायचे ते तू कर. इथे महिपत, नागराज आणि साक्षी या तिघांचा प्लॅन होत असतो. आता प्रियाला एक्सपोज करायला लागणार, कारण की प्रियाचं भरपूर नाटक झालं आहे. आता प्रिया ही खरी तन्वी नाही हे आपणच एक्सपोज करूया. नागराज, तू आता हिला खरी तन्वी नाही म्हणून सर्वांच्या समोर ठरवायचं आणि सर्वांचा विश्वास संपादन करायचा, आणि मग आपण आपला पुढचा प्लॅन करू. इथे रविराज बऱ्याचशा गोष्टीची शहानिशा करत असतात. ते रविराज पोलिसांची मदत घेत असतात आणि सांगत असतात की आता माझ्या बायकोची वाचा आलेली आहे. आता तिच्याकडून खूप मोठं स्टेटमेंट मिळू शकतं आणि तिची थोडीफार स्मृती परत आली तर आपल्याला खूप मोठी माहिती मिळू शकते. आणि पोलीस म्हणतात, जिथे अपघात झालाय तिथे जाऊन आपण शहानिशा करूया. प्रियाकडे असलेल्या फोटोबद्दल बोलत असतात. ते कुसुम आणि सायली आणि अर्जुन. सायली सांगते की हा फोटो प्रिया माझा लहानपणीचा फोटो असून प्रतिमाला दाखवून मी तुझी मुलगी आहे असं सांगत होती. तेव्हा कुसुम बोलते, हा फोटो सायली तुझा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय म्हणता कुसुमताई, हा फोटो सायलीचा आहे. सायलीच्या गाठोड्यामध्ये हा फोटो मधुभाऊनी ठेवताना मी पाहिला होता. तेव्हा इथे सायली आणि अर्जुन मधुभाऊंना भेटायला येतात. अर्जुन मधुभाऊंना बोलतात की मला सायलीचा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे, आणि मधुभाऊ ठराविक गोष्टी सांगू लागतात. तेव्हा मधुभाऊ सांगतात, 20 डिसेंबर 2000 साली सायली त्या मंदिराजवळ आली होती. हातामध्ये खेळणे घेऊन रडत रडत तिथे सायली आली होती. तेव्हा अर्जुन मधुभाऊंना सांगतो, हा सायलीचा फोटो आहे का प्रियाचा फोटो आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हा सायलीचा फोटो आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, इथं आमची छोटी तन्वी आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हे कसं शक्य आहे, सायलीचा हा फोटो मी गाठोड्यात ठेवला होता. आता अर्जुनने रविराजना इथे बोलावलं असतं. तेव्हा मधुभाऊ रविराजना भेटतात आणि मधुभाऊ रविराजना सगळी माहिती सांगतात. तेव्हा रविराज म्हणतात, हे कसं शक्य आहे, हा तर तन्वीचा फोटो आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मला तन्वी बिन्वी काय माहित नाही, पण हा सायलीचा फोटो आहे. ज्या टायमाला आम्ही देवळात आरती करत होती, जी मुलगी रडत रडत खेळणं हातात घेऊन आली होती, ती ही मुलगी आहे. इथे रविराजना धक्का बसतो आणि बोलतात, हे कसं शक्य आहे. मधुभाऊ म्हणतात, हे शक्य आहे कारण की माझ्या सायलीच्या पायाखाली एक तुळशीपत्राची खूण आहे. तेव्हा रविराजना धक्का बसतो. तेव्हा मधुभाऊ आणि कुसुमने सांगितलेलं सत्य रविराज पर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आता सर्व खुलासे झाल्यानंतर रविराज काय निर्णय घेणार, आता हे पुढे रंजकच ठरणार आहे.